वंचित बहुजन आघाडीचा विजय असो। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। काँग्रेस शरद पवार चंद्र साहेबांच्या पक्षाचा विद्यार्थ्याचा मंठा तालुका अध्यक्ष आहे, सध्या कार्यरत आहे। त्या पदाचा मी विधानसभेच्या आधीच राजीनामा दिला होता। मागील 5 ते 6 वर्षापासून मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काम करत होतो सर। राष्ट्रवादी काँग्रेस म्हटलं की कुठलाही पक्ष घ्या की त्या आपण जरा पक्षाने आपण असं कसं म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा बाळासाहेब आंबेडकरांचा हा पक्ष नसून एक विचारधारा आहे। तर मला कुठल्याही पक्षात काम न करता एका विचारधारेसोबत काम करायचं, त्यामुळे मी हा निर्णय कुठल्याही दबावाखाली कुणाच्याही प्रेशरखाली येऊन घेतलेला आहे। माझा स्वतःचा तो निर्णय आहे आणि हा निर्णय घेण्याचा अधिकार सुद्धा मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे आणि त्या विचारधारेला मला पुढे तरुणांमध्ये पोहोचवायचे, त्या अनुषंगाने मी आज वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे। यापुढे मी बाळासाहेब आंबेडकरांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील राहील आणि इथून पुढे वंचित बहुजन आघाडीला कसं विस्तारित तालुक्यात जिल्ह्यात त्या संदर्भात मी विचार करेन, माझे विचार पक्षाकडे मांडेल। एवढी जर पक्षाने मला कुठलीही विचारपूस न करता पक्षाने मला पक्षात प्रवेश दिला, त्याबद्दल तालुका अध्यक्षाचे, जिल्हा अध्यक्षाचे आणि प्रथम जे काही पक्षामध्ये प्रथम सदस्य आहेत त्यांच्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि जाहीरपणाने आज वंचित बहुजन आघाडी पक्ष नव्हे तर एका फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेमध्ये प्रवेश करत आहे आणि त्याला विस्तारित करण्याचंही मी इथून पुढे काम करेन। सगळ्यांचे धन्यवाद। माझं नाव चैतन्य पोले आहे। याआधी मी सकाळी परिषदेमध्ये कॅबिनेटमध्ये काम केलेलं आहे। प्रति विधानसभेमध्ये मी भरपूर आपले भटक्या विमुक्तांचे प्रश्न मांडलेले आहेत, ते प्रश्न मुख्यमंत्र्यापर्यंतही गेलेले आहेत। त्या संदर्भामध्ये त्या प्रति विधानसभेमध्ये फडणवीस साहेब, गडकरी साहेब, छगन भुजबळ साहेब, अण्णा हजारे असे दिग्गज नेते होते, त्यांच्यासमोरही मी माझ्या प्रति विधानसभेच्या माध्यमातून, विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून आपल्या तालुक्याचे, आपल्या या महाराष्ट्राचे प्रश्न मांडलेले आहेत आणि तिथून माझा जो राजकीय प्रवास आहे तो चालू झालेला आहे। पण कुठेतरी एक आपण बाजूला पडतो, हे कधी आपल्याला जेव्हा आपण खरं राजकारण समजायला लागतं तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपण कुठेतरी एका वैचारिक क्षमतेने जरी आपण मजबूत असेल तरी आर्थिक बाजूने आपण आर्थिक बाजूने जरी आपण मजबूत असेल तर परत भरपूर काही गोष्टी आहेत ज्या राजकारणात मॅटर करतात। मला इथे बोलायचं नाही, एवढा वेळ पण नाही, पण माझा राजकीय प्रवास आहे। येणाऱ्या निवडणुकीत मी थोरात साहेबांसोबतही काम केलं विधानसभेत, त्यांनाही माहिती आहे की कशा पद्धतीनं आखणी गावातून त्यांना विधानसभेला मदत झाली। यापुढेही वंचितला तशीच मदत होईल। पूर्ण आराखडा आमचा तयार आहे। येणाऱ्या निवडणुकीसुद्धा पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, जातीने मतदान कसं होतं, कसं डिवायडेशन होतं याच्या संदर्भात पूर्णपणे मी अभ्यास केलेला आहे। माझ्या पंचायत समितीच्या अंतर्गत, जिल्हा परिषदेच्या अंतर्गत जे कोणी उमेदवार असेल त्यांना निवडून येण्यासाठी तनाने आणि मनाने आणि धनाने तिन्ही गोष्टीने मी भक्कमपणे बहुजन आघाडीच्या पाठीशी आहे। एवढी मी धन्यवाद। संतोष विलास पुणेकर। बर, माझ्या समाजावर फार अन्याय झालेला आहे। कोणता समाज साहेब आपला? धनगर समाजाचा आहे। बर, ओबीसी वर्गातून, ओबीसी वर्गातून आहे। माझ्या समाजावर अन्याय झालेला आहे। घटनेनं आरक्षण दिले असताना मी मला 1947 सूचीमधून माझी 36 नंबरला धनगरावली धनगर जात असताना मी घटनेतून काही डावललेलं असलं नसतं, धनगर केलेलं आहे धनगराचं। त्याच्यामुळे मी खात्री अशी करतो की बाळासाहेब की मला न्याय भेटावा आणि म्हणून मी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे। त्याची मला फार आशा आहे। या विषयाने मी शेकडो कार्यकर्ते घेऊन बी येणार आहे आणि समाजाला बी जागृत करून वंचित मध्ये प्रवेश करायला हे करणार आहे। आज तुम्ही प्रवेश केलाय, तुम्ही नंतर शेकडो कार्यकर्ते घेऊन वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करणार आहे। चालते, धन्यवाद साहेब। जय मल्हार, जय भीम। जय भीम, जय मल्हार, जय वंचित।